क्रीडापटू कविता राऊत यांना तब्बल 10 वर्षांनंतर सरकारी नोकरी मिळालेली आहे। पेसा भरती व्हावी यासाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं। या आंदोलनात मुख्य मुद्दा गाजला तो भारताला मेडल मिळवून देणाऱ्या कविता राऊत यांचा। आता त्यांची कोच म्हणून नियुक्ती झाली, मात्र नोकरीत मिळालेल्या पदावरून कविता राऊत नाराज आहेत। जुन्या GR नुसार नियुक्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या विरोधात थेट कोर्टात जाणार असा इशारा त्यांनी दिलाय। नोकरीची फाईल वित्त विभागातून परत येत असल्याचा आरोपही कविता राऊत यांनी केलाय। तर कविता राऊत सावरगाव एक्सप्रेस असं ज्यांना म्हटलं जातं त्या कविता राऊत मध्यंतरीच्या काळात पेसा भरतीच्या आंदोलनाच्या वेळेला त्यांच्या नोकरीचा मुद्दा, त्यांच्या शासकीय नोकरीचा मुद्दा चांगल्याच चर्चेत आलेला होता। आता त्यांना नोकरी मिळालेली, मात्र जे पद त्यांना मिळालेलं आहे त्यावरून कविता राऊत नाराज आहेत। आपल्याबरोबर कविता राऊत आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, तुम्हाला नोकरी मिळाली, या आंदोलनामध्ये कुठेतरी यश मिळालं असं म्हणता येईल, मात्र तुम्ही नाराज आहात? कारण जी पोस्ट दिलेली आहे ती MPSCच्या संवर्गातून वगळलेली पोस्ट ह्या काढलेल्या आहेत, साईड पोस्ट काढलेल्या आहेत। आणि जरी क्लास ची नोकरी सांगितली असेल तरी ही पूर्णपणे MPSCच्या संवर्गातून वगळलेली पोस्ट आहे। याच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचे आपल्याला राईट्स नाही आहे। ॲज अ कोच म्हणून आम्हाला ही नियुक्ती दिलेली आहे। माझी जुन्या GR नुसार नियुक्ती व्हावी, कारण माझी जुनी फाईल आहे, माझी 10 वर्षापूर्वीची फाईल आहे। तर नवीन जे धोरण आहे त्या धोरणामध्ये ज्या आता ह्या पोस्ट क्रिएट केलेल्या आहेत त्या पूर्णपणे MPSCच्या संवर्गाच्या बाहेरच्या पोस्ट आहेत। तर माझी हीच मागणी होती की जे माझ्याबरोबरच्या यांना जे पोस्टिंग दिलेले आहेत, डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP राहुल आवारे, ललिता बाबर, विजय चौधरी, जे महाराष्ट्र केसरी आहेत, जे हिंद केसरी आहेत, ह्यांना ज्या पोस्ट दिलेल्या आहेत त्या पोस्ट मला पण द्यावी, हीच माझी सरकारकडे मागणी होती। पण सरकार याच्यावरती कोणीही नाही म्हणत नाही आहे, पॉलिटिशियन कोणीही नाही म्हणत नाही आहे। माझे ज्यावेळेस मी फॉलोअप घेतला त्यावेळेस मला असा अनुभव आला की माझी फाईल वित्त विभागात जाते आणि वित्त विभागातून फाईल निगेटिव्ह होऊन मागे येते। सगळीकडे हातपाय जोडले, आता मी न्यायालयीन लढाई लढणार आहे। मी न्याय देवतांकडे जाणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तिथं मला न्याय मिळेल। दुसऱ्या दर्जाची पोस्ट दिल्यामुळे त्या नाराज आहेत, कोर्टाची लढाई लढणार आणि मी कोर्टात जिंकून येणार असा विश्वास कविता राऊत यांनी व्यक्त केला। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।